नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो। टेट 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट असे रिझनिंग मध्ये कोडिंग आणि डिकोडिंगचे प्रश्न येत असतात। त्यातील आपण 10 प्रश्न बघत आहोत। तत्पूर्वी तुम्हाला सांगतो की आज आहे संडे आणि संडेला आपली टेस्ट सिरीजचा पेपर असतो। चौथा पेपर आज आहे। चौथा पेपर तुम्हाला आजच 9 ते 11 रात्री मिळणार आहे आणि महाराष्ट्रातले जेवढे स्टुडंट आपल्याला टेस्ट सिरीजला जॉइन झाले असेल त्या सर्व स्टुडंटची रँकिंग या पेपरच्या माध्यमातून मी रिझल्ट तुमच्याला शो करत असतो। फीज आहे 200 रुपये। जर तुम्ही इच्छुक असाल तर 7709119501 वर कॉन्टॅक्ट करू शकता, कारण की जो पेपर आहे तर तो फुल्ली IBPS पॅटर्न नुसार 200 मार्क्सचा होणार आहे। त्या 200 मार्क्स मध्ये मराठी, इंग्लिश, CDP आहे, GK आहे आणि सोबतच मॅथ्स आणि रिझनिंग सुद्धा आहे। ओनली टेट 2025 साठीचा हा उपक्रम आहे। निश्चितच तुम्ही या टेस्ट सिरीजला जॉइन व्हाल अशी आशा बाळगतो, कारण की पेपर 10+3 होणार आहे, म्हणजे तुम्हाला 13 पेपर मिळणार आहे। ठीक आहे, चला आपण सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। कोडिंग आणि डिकोडिंगचे 10 प्रश्न आपल्याला घ्यायचे आहे। पहिला प्रश्न बघा। या पहिल्या प्रश्नामध्ये काय आहे तर एकाच सांकेतिक भाषेमध्ये पिक विक निक म्हणजेच विंटर इज कोल्ड, टू निक रे म्हणजेच समर इज हॉट, रे पिक बू म्हणजेच विंटर अँड समर, विक टू पाल म्हणजेच नाईट आर कोल्ड, तर हॉट या शब्दासाठी कोणता संकेत येणार आहे हा प्रश्न बघा। याच्यानंतरचा प्रश्न बघूया तिसऱ्या क्रमांकाचा। याच्यामध्ये काय फरक आहे तुम्हाला दिसून येते। या प्रश्नामध्ये हे काय तर इंग्लिशचे वर्ड्स आहे आणि हे मराठीचे शब्द आहे। ह्या इंग्लिशच्या वर्ड्ससाठी आपल्याला या ठिकाणी डिकोड केलेलं आहे आणि यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने डिकोड करण्यात आलेले आहे। वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न अभ्यासावे लागेलच, कारण की पेपरमध्ये IBPS पॅटर्न नुसार हे कमीत कमी 5 प्रश्न विचारतात सलगपणे। ठीक आहे, चला आता पहिला प्रश्न घेऊ। या पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला वाचत बसायचं नाही। पहिली गोष्ट काय तर वाचत बसायचं नाही। काय वाचायचं नाही, हे एवढं सारं वाचत नाही बसायचं। मी काय सांगतो ते लक्षात घ्या आधी, कशा पद्धतीने तुम्ही ते सॉल्व करा। सर्वप्रथम काय विचारलं तर हॉट विचारला। हॉट विचारल्यानंतर हॉट आहे कुठे हे लक्षात घ्या। इथे आहे का, पहिल्या ट्रॅकमध्ये आहे का, दुसऱ्या ट्रॅकमध्ये आहे का? हो, निश्चितचपणे हा दुसऱ्या ट्रॅकमध्ये इथे आहे। मग पहिली गोष्ट काय की हॉटच्या आजूबाजूचे जे आहे समर आणि इज याला हटवावं लागेल। आता हटवणार कसं तर समरला हटवलं असं कट केलं तर हा कट थर्ड ट्रॅकमध्ये कट होऊन जातो समर। सेकंड आणि थर्ड ट्रॅकचं कंपॅरिझन केल्यानंतर समर या ठिकाणी कट झालेला आहे, म्हणजेच टू निक रे आणि रे पिक बू याच्यामध्ये रे हा काय आहे तर सारखा आहे, म्हणजे समरचा अर्थ येतं काय, समरचा अर्थ येतं रे। मात्र आपल्याला रे नाही विचारलं। आता याच्या बाजूचा एक हटवून टाकला, आता इज हटवला की हॉटचा आपल्याला डिकोड सापडतो। इज कुठे आहे ते लक्षात घ्या। इज या ठिकाणी कट केला, पेन दुसरा घेतो, इज या ठिकाणी कट केला, सेकंड ट्रॅकमध्ये इज कट केला, तसंच आपण फर्स्ट ट्रॅकमध्ये इज कट केला। सेकंड ट्रॅकचा डिकोड आहे टू निक उरलेला आहे आणि या ठिकाणी पिक विक निक आहे। याचा अर्थ असा की निक सिमिलर आहे, म्हणजेच काय होते तर इज म्हणजे होते निक झाला। मग उरलं काय रे मित्रा, हॉटसाठी तुम्हाला उरलेला आहे फक्त 2, म्हणजे आन्सर येते डी। आन्सर काय ते डी। आणि तसे तुम्हाला सांगतो की सर्वप्रथम काय करायचं, त्याच्या आधी समर इज हॉटचे डिकोड किती आहे, टू निक रे हे 3च ऑप्शन या ठिकाणी लागू पडतात। टू लागू पडते, निक लागू पडते आणि रे लागू पडते। वीक येणारच नाही, म्हणजे याला कायमचाच नष्ट करून टाकायचा सुरुवातीलाच। आता आन्सर काय आलेला आहे 2। रे म्हणजे होते समर, त्याच्यानंतर निक म्हणजे होते इज आणि 2 म्हणजे झालेला आहे हॉट। याच पद्धतीने तुम्ही सॉल्व करा, वाचत बसू नका। सेकंड क्वेश्चन बघा। एका सांकेतिक भाषेमध्ये असं तसं वाचन करत बसतो आपण आणि वेळ त्याच्यामध्ये घालवतो। आपल्याला काय विचारलेलं आहे, मँगो विचारलेला आहे। मँगो आहे कुठे तर हा फर्स्ट ट्रॅक, सेकंड ट्रॅक आणि थर्ड ट्रॅकमध्ये मँगो आहे। मँगोच्या बाजूचा येलो आणि लवली हे 2 कट करावं लागेल। आता आपण येलोला कट केल्यानंतर येलो पुन्हा रिपीट कुठे झाला तर फर्स्ट ट्रॅकमध्ये झालेला आहे। येलो याचवाला डिकोड कोणता आहे, UI टॅम रील, आणि याचवाला कोणता आहे रील बा, म्हणजेच या ठिकाणी रील सिमिलर दिसते। याचा अर्थ असा की रील म्हणजे होते येलो,
काय होते, रील म्हणजे झालेला येलो, म्हणजे सी ऑप्शन येणार नाही. आपल्याला मँगो विचारलेलं आहे. आता हे लवली, हा जो लवली आहे मित्रा, तर लवली इथे कट केला थर्ड ट्रॅकमध्ये, जिथं आपल्याला मँगो आहे तसंच फोर्थ ट्रॅकमध्ये आपण लवली कट केला, सिमिलर आहे म्हणून. मग सा यू आय आणि यू आय टॅम ह्या दोनपैकी यू आय कॅन्सल होते, म्हणजे यू आय म्हणजे होते मित्रा लवली. काय होते, यू आय म्हणजे होते लवली. लक्षात आलं, बिलकुल 100% तुमच्या लक्षात आलेलंच असेल. येस. आता यू आय म्हणजेच काय झालं, लवली, म्हणजे हा लवली यू आय झाला, म्हणजेच ए सुद्धा ऑप्शन येणार नाही आणि सी सुद्धा ऑप्शन येणार नाही. आता ह्या मँगोसाठी या यू आय टॅम आणि रीलमध्ये उरला कोणता, टॅम, म्हणजेच बी आन्सर येते मित्रा, टॅम. याचा अर्थ असा, मँगो म्हणजे होते टॅम, टॅम. यापैकी नाही हे आन्सर येणारच नाही, बी आन्सर आहे. याच पद्धतीने तुम्ही फटाफट आन्सर काढायचे. 5 क्वेश्चन येतात, 5 क्वेश्चनचे आन्सर काढण्यासाठी तुम्हाला मिनिमम आणि मॅक्सिमम जरी म्हटलं तरी 2.5 मिनिट लागायला पाहिजे. थर्ड क्वेश्चन बघा, एका सांकेतिक भाषेमध्ये साऊ पेटे म्हणजे डॉक्टर विमल कुमार असं तसं वाचत बसायचं नाही. काय विचारलं तर आहे विचारलं. आहे हा जो वर्ड आहे, हा जो शब्द आहे, कोणत्या ट्रॅकमध्ये येतो, पहिल्या ट्रॅकमध्ये येतो का, नाही. दुसऱ्या ट्रॅकमध्ये येतो का, यस, दुसऱ्या ट्रॅकमध्ये येतो, इथं आहे. याच्या बाजूचे कोणत्या, राजेश आणि डॉक्टर आहे. आधी आपण राजेशला कट करू, इथे राजेशला कट केला. सेकंड आणि थर्ड ट्रॅकचा जर विचार केला, डिकोडकडे जर गेलो तर टिंग पाऊ साऊ आणि पिंग पॉंग टिंग आहे, म्हणजे टिंग टिंग राईट येतं, या म्हणजे सिमिलर येतं, म्हणून राजेश म्हणजे येतं टिंग. लक्षात आलं, यस, लक्षात यायलाच पाहिजे. ओके, टिंग आहे, म्हणजेच एक तर आपण काटा बाजूला केला आहेच्या बाजूचा. आता दुसरा जो आहे डॉक्टर, त्याला सुद्धा बाहेर करायचं आहे या शब्दाला. डॉक्टर जो आहे हा इथे कट केला सेकंड ट्रॅकमध्ये, तसाच तो फर्स्ट ट्रॅकमध्ये कट झाला. या ठिकाणी पावसाऊ उरलेला आहे, इथे सौ पेटे आहे, म्हणजे साऊ साऊ या ठिकाणीच गेला. याचा अर्थ असा की डॉक्टर म्हणजे होते साऊ, डॉक्टर म्हणजे होते काय होते, साऊ. उरलं काय बरं, आहेसाठी पाऊ, आहेसाठी काय उरला मग, पाऊ उरलेला आहे, म्हणून आन्सर येते आपल्याला पाऊ. बी आन्सर राईट येते मित्रा. येस, बी आन्सर राईट येते. चला, ओके. नेक्स्ट चौथा प्रश्न बघूया आपण. एका सांकेतिक भाषेमध्ये जे काय असेल ते सुनील आपल्याला विचारलेलं आहे. सुनील आहे कुठं, तर हा फर्स्ट ट्रॅक इथपर्यंतचा, इथून सेकंड ट्रॅक हा इथपर्यंतचा, थर्ड ट्रॅक इथपर्यंतचा आणि 4 ट्रॅक्स आहे याच्यामध्ये. त्या 4 ट्रॅक्सपैकी सर्वप्रथम आपल्याला सुनील कुठे आहे, तर इथे आहे. सुनील या ठिकाणी आहे सेकंड ट्रॅकमध्ये. त्याच्या बाजूला कोण आहे, इज ड्रिंकिंग आणि माझा. याचे कोड जे तुम्हाला दिसतं, हेट ला पोकिन, हेट ला पोकिन, हेट ला आणि पो आणि किन, ही याचवाला येणार नाही, ही येणारच नाही याचवाला. लक्षात घ्या, ही त्याचवाला येणार नाही, हेटला पोकिनच येऊ शकतं. म्हणून ही आपण कॅन्सलच केला, कारण की सुनील इज ड्रिंकिंग माझामध्ये हेटला पोकिनच येऊ शकते. हेटला आणि इथं यापैकी नाहीमध्ये पो किंवा किन येऊ शकते. लक्षात आलं. मग या ठिकाणी इज ड्रिंकिंग, इज कॅन्सल केला, ड्रिंकिंग कॅन्सल झाला, म्हणजेच सिमिलर आहे म्हणून आपण कट केला. सेकंड आणि थर्ड ट्रॅकचा विचार केल्यानंतर इज ड्रिंकिंग आपण कट केला, सिमिलर आहे म्हणून. तसंच आपल्याला डिकोडमध्ये सुद्धा कट करावं लागेल. लिम्पोकिन हे हेटला पोकिन, या ठिकाणी पोकिन हे कॅन्सल होणार, पोकिन हे कॅन्सल होणार. याच्यामधला जो ड्रिंकिंग आहे हा 3 ठिकाणी सिमिलर आहे, 3 ठिकाणीच सिमिलर आहे, म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड ट्रॅकमध्ये सिमिलर आहे. आणि किन हा 3 ठिकाणी आहे, म्हणून ड्रिंकिंग म्हणजे होते किन. आणि इज म्हणजे काय होणार आहे, तर इज म्हणजे फक्त इथं आणि इथं सेकंड आणि थर्ड मध्येच आहे, म्हणून पो म्हणजे इज होणार आहे. इज म्हणजे काय होणार आहे, पो. झालं, हे तर आपल्याला पाहिजे नाही. आता आपल्याला पाहिजे माझा कट केला की सुनीलचा मार्ग आपल्याला तयार आहे. आपलं उत्तर आलंच, आपलं उत्तर हेट किंवा ला आहे, हे सी आणि आन्सर येणारच नाही, हेट किंवा लाच येणार. मग अशा वेळेस आपण माझा कुठे रिपीट होतं का,
या ठिकाणी सेकंड ट्रॅकमध्ये माझा आहे, कट केला. सेकंड ट्रॅकमध्ये माझा आपण कट केला. तसाच आपल्याला लास्ट म्हणजे चौथ्या ट्रॅकमध्ये माझा या ठिकाणी आहे. सेकंड ट्रॅकमध्ये हेट आणि ला उरलेला आहे आणि या ठिकाणी रेट लिम ला आहे. म्हणजे ला या ठिकाणी राईट म्हणजे सिमिलर दिसून येते म्हणून आपण तो कट केला. याचा अर्थ असा की माझा बरोबर ला आहे. हा ला येणार नाही, मग उरला काय? सुनीलसाठी उरला काय? तर हेट उरलेला आहे. सो आन्सर येते बी. काय आन्सर येते? बी आन्सर येते. राईट? कळलं तुम्हाला? येस, कळायलाच पाहिजे. नेक्स्ट 5वा प्रश्न. कोडिंग डिकोडिंगच्या संदर्भात अतिशय इम्पॉर्टंट असे प्रश्न आपण घेत आहोत आणि हा जो कोडिंग डिकोडिंग हा आहे तो अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण की याचेवाले आन्सर आपल्याला विदिन सम सेकंडमध्ये काढायचे. मी फक्त तुम्हाला समजावून सांगत आहोत, प्रत्यक्ष कार्य तुम्हालाच करायचं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः सोडवू शकता. एकाच सांकेतिक भाषेमध्ये यो एरासे काही का असो, हा पहिला ट्रॅक झाला इथपर्यंतचा, हा इथून दुसरा ट्रॅक आहे इथपर्यंत आणि तिसरा ट्रॅक आहे इथपर्यंत. म्हणजे 3 ट्रॅकचा प्रश्न आहे, आपल्याला आणि विचारलेला आहे. आणि आहे कुठं? तर सेकंड ट्रॅकमध्ये आहे. आणीच्या बाजूचा लहान आणि उंच कट केला की आपल्याला आन्सर या ठिकाणी दिसून येतं. लहान लहान इथं कट झाला, या ठिकाणी लहान कट झाला. फर्स्ट ट्रॅक आणि सेकंड ट्रॅकमध्ये लहान लहान कट केला तर यो एरा से पेस ला एरा. या ठिकाणी येरा एरा म्हणजे लहान दिसून येतं मला. आता येरा म्हणजे काय आहे? लहान झालं. आता उंच उंच या ठिकाणी कट केला सेकंड ट्रॅकमध्ये आणि थर्ड ट्रॅकमध्ये उंच आहे. सेकंड ट्रॅकमधला पेस आणि ला आणि इकडचा नेग ला से ला सिमिलर मला दिसून येतं सेकंड ट्रॅक आणि थर्ड ट्रॅकमध्ये. म्हणजेच उंच म्हणजे होते ला किंवा ला म्हणजे उंच होते. उरला काय? तर आणीसाठी पेस उरला आणि पेस आहे सी मध्ये म्हणून सी आन्सर येते. दॅट्स इट राईट. दॅट्स इट राईट. आणि सुरुवातीला काय करायचं की पहिलं ऑप्शन 1 डायरेक्टली नष्टच करायचं. लहान आणि उंच, लहान आणि उंच कुठं आहे? लहान आणि उंच याच्यावाले डिकोट येतं पेस ला एरा. तर पेस ला एराच येऊ शकते, नेग कधीच येऊ शकत नाही, म्हणून त्याला डायरेक्टली कॅन्सलच करायचं. येस. सो आन्सर आला आपल्याला काय? तर सी. 6वा प्रश्न आपण घेऊया. इट्स व्हेरी इझी आणि याच्यावाले आन्सर तुम्हाला विदिन सम सेकंदमध्येच काढायचे असं मी सांगत आहोत. या ठिकाणी जर एका सांकेतिक भाषेमध्ये जे आहे ते आपल्याला विचारलेलं आहे डिअर आणि डिअरचा आपल्याला आन्सर द्यायचा आहे. डिअर याच्यामध्ये डिअर आहे कुठे? तर हा पहिला ट्रॅक इथपर्यंतचा, दुसरा ट्रॅक इथपर्यंत, तिसरा ट्रॅक इथपर्यंत आणि चौथा ट्रॅक इथपर्यंत. 4 ट्रॅक आहे. आपल्याला थर्ड ट्रॅकमध्ये डिअर या ठिकाणी दिलेला आहे. डिअरच्या बाजूचा माय आपल्याला कट करावा लागेल. माय. ठीक आहे. या ठिकाणी आपण मायला कट करणार. येस, माय कट झाला. हा थर्ड ट्रॅकमध्ये जसा माय आहे तसा फर्स्ट ट्रॅकमध्ये माय आहे, आपण कट करणार. याच्यासाठी हा रील हॅक कोप हे डिकोट आहे आणि या माय आणि डॉगसाठी या ठिकाणी रील पा आहे. म्हणजे रील आणि रील म्हणजे होते माय. रील म्हणजे काय झालं? एम वाय माय झालं. आणि तसे तुम्हाला सांगतो हे 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन कसं कट होऊ शकतं. माय डिअर फ्रेंड, रील हॅक कोप, रील हॅक आणि कोप हे 3 पैकी आन्सर येते म्हणजे येतेच, यापैकी नाही येणारच नाही. म्हणजे डी तर आपल्याला कॅन्सलच झालं होतं. रील म्हणजे माय झालं म्हणजे आता ए सुद्धा आन्सर येणार नाही. कोप आणि हॅक येणार. आता डिअरच्या बाजूचा फ्रेंड आहे. थर्ड ट्रॅकमध्ये आणि फोर्थ ट्रॅकमध्ये फ्रेंड कॅन्सल होतं. इथे फ्रेंड आणि इथे फ्रेंड कट केला. आता जसं इथं कट केला तसंच इकडे जायचं. इथे उरला हॅक कोप आणि इथे उरला टाकोप. या ठिकाणी कोप आपण काय करायचा? तर कट करायचा. कोप म्हणजे काय होते? कोप म्हणजे होते फ्रेंड, FRIEND. कोप म्हणजे फ्रेंड झाला. रील म्हणजे माय झाला. रील म्हणजे माय झाला. आता उरला काय? तर डिअरसाठी हॅक उरलेला आहे. सो डिअर इज इक्वल टू हॅक. सी ऑप्शन राईट आहे. सी ऑप्शन काय आहे? राईट आहे. या कोडिंग डिकोडिंगचे माझ्याकडे प्रश्न आहेत कमीत कमी 400. किती? 400 प्रश्न. त्या 400 प्रश्नांची सिरीज तुम्ही जर माझा क्लास जॉईन केला असेल तर तुम्हाला मिळेल, किंवा टेस्ट सिरीज जरी जॉईन केली तर टेस्ट सिरीजच्या माध्यमातून मी हे प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो.
सो प्रत्येक व्हिडिओ माझ्याला बघत चला आणि माझ्यावर टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करा. 7वा प्रश्न बघा या ठिकाणी. इट्स व्हेरी इझी. बघा या ठिकाणी काय आन्सर येणार. एकाच सांकेतिक भाषेमध्ये पुन्हा भुंकत हा शब्द आहे. काय आहे? भुंकत. मित्रांनो भुंकत हा शब्द कोणत्या ट्रॅकमध्ये येतो? पहिल्या ट्रॅकमध्येच भुंकत शब्द आहे. हा आहे दुसऱ्या ट्रॅक इथपर्यंत, हा आहे तिसरा ट्रॅक, म्हणजे 3 ट्रॅकचं हे प्रॉब्लेम आहे कोडिंग डिकोडिंगचं. या ठिकाणी भुंकत हा शब्द या ठिकाणी येतो. भुंकतच्या बाजूला जो आहे शब्द आणि कुत्रे शब्द आहे तो आपल्याला कट करावा लागेल. सर्वप्रथम आपण बघूया की आहे हा कट केला फर्स्ट ट्रॅकचा आणि मग थर्ड ट्रॅकमध्ये इथे आहे. फर्स्ट ट्रॅक आणि थर्ड ट्रॅकमध्ये आहे. आता आहेसाठी कुत्रे आहे भुंकत आणि गाढव आहे वेडे याच्यातला मूर तोम को आणि तोम कुन सुद याच्यामध्ये तोम मला राईट सिमिलर दिसतो. सो तोम म्हणजे होते आहे. तोम म्हणजे आहे होते 100%. तोम म्हणजे आहे होते झाला. तोम म्हणजे आहे झाला म्हणजे डी आन्सर येणार नाही. आणि तसंही कुत्रे आहे भुंकत तोम कुन सुदच येणार. तोम कुन सुदच येणार आणि सी नंबर सुद्धा येणार नाही. आता प्रश्न उरला या दोघांपैकी एक. चितकापट, छापा काटा, हेड अँड टेल काही मारू शकता वेळ जर नसेल तुमच्याकडे तर. पण प्रत्यक्ष आता काय येणार? कुत्रे जो शब्द आहे तर तो कुत्रे शब्द सरळ आपल्याला इथे कट करायचा फर्स्ट ट्रॅक मधला आणि सेकंड ट्रॅक मध्ये कुत्रे आहे म्हणून सेकंड ट्रॅकचा कट करायचा. फर्स्ट ट्रॅक मध्ये काय उरलं? कुनसूत आणि सेकंड ट्रॅक मध्ये कुन जो मोप आहे म्हणजे कुन सिमिलर दिसून येते. कुन म्हणजे होते कुत्रे. कुन म्हणजे काय होते? कुत्रे. मित्रांनो कुत्रे म्हणजे कुन होते म्हणजे बी आन्सर येणार नाही. आणि उरलं काय? याच्यासाठी भुंकतसाठी सुद उरलेला आहे म्हणून आन्सर येते ए. 7वा प्रश्न आपण काही मिनिटांमध्ये सॉल्व केलेला आहे. आता इथे मिनिटे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मी समजावून देतो म्हणून तो मिनिट लागतं, परंतु सोडवताना त्याला मिनिमम 15 सेकंद लागतात. किती लागतात? 15 सेकंद. आणि तुम्हाला 15 सेकंदमध्येच हे याचा आन्सर काढायचं आणि तुम्ही काढू शकता. आय नो. एकाच सांकेतिक भाषेमध्ये जे काय असेल ते आपल्याला स्वीट विचारलेलं आहे आणि आपल्याकडे किती ट्रॅक्स आहे? फर्स्ट ट्रॅक इथपर्यंत, सेकंड ट्रॅक इथपर्यंत, थर्ड ट्रॅक इथपर्यंत. 3 ट्रॅकचं हे गणित आहे आणि इझी आहे. डझंट मॅटर. स्वीट आहे कुठं? तर सेकंड ट्रॅकमध्ये आहे. स्वीट ॲपल इज स्वीट म्हणजे टोक टूक पर पाहिजे. टोक टूक परच पाहिजे. लिम येणारच नाही कारण की ॲपल इज स्वीटचे कोडिंग डिकोडिंग आहे टोक टूक पर. टोक टूक परच येते म्हणजे टोक टूक पर म्हणजे यापैकी नाही येऊ शकतं. इथे यापैकी नाहीला आपण पर लावू. आता बघा ॲपल इज आपल्याला कॅन्सल करायचं आहे. ॲपल आहे फर्स्ट ट्रॅकमध्ये, इथला ॲपल फर्स्ट ट्रॅकमध्ये सुद्धा ॲपल आहे आणि लास्ट ट्रॅकमध्ये सुद्धा आहे. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्याही ट्रॅक्समध्ये ॲपल आहे म्हणून 3 ट्रॅकचा आपल्याला विचार करावा लागेल आणि काय सिमिलर आहे ते बघूया. लिम टोक पूर, टोक टूक पर, टॉप टोक पा मोप. मला या ठिकाणी टोक टोक आणि टोक दिसून येते. सो टोक म्हणजे होते ॲपल. ॲपल टोक म्हणजे ॲपल होते म्हणजेच बी आन्सर येणार नाही. हे तर येणारच नाही. आता टूक आणि यापैकी नाही वर विचार करायचा आहे. आता इज कुठे आहे? इजला आपण कॅन्सल केला असा. इज इथे कॅन्सल झाला मग तो आणखी कुठे कॅन्सल होतो? सेकंड ट्रॅकमधला इज आपण कट केला तसाच त्याची सिमिलरिटी आपल्याला थर्ड ट्रॅकमध्ये दिसली म्हणून आपण इथे सुद्धा कट केला. आता याच्यातले उरलेले टॉप पा आणि मोप आणि टूक आणि पर. टूक आणि पर. येस. हा बघा आता राम इज इटिंग ॲपल. राम इज इटिंग ॲपल. राम इज इटिंग ॲपल. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की ॲपल इज आपण इथं कॅन्सल केला आणि इज आपण इकडे कॅन्सल केला. टोक टूक आणि इथं टॉप दिसतं आणि इथे एक सिमिलर पाहिजे. हा पर असेल. इथं प्रिंट मिस्टेक आहे बहुतेक. बहुतेक काय इथे प्रिंट मिस्टेक आहे. इज म्हणजे या ठिकाणी हा कट होणार आणि आन्सर येणार आहे. हो इथं प्रिंट मिस्टेक्स आहे कारण की ॲपल इज राम इज इटिंग ॲपल. ॲपल म्हणजेच आपण टोक घेतला. त्याच्यानंतर राम इज इटिंग इज आपल्याला सिमिलर पाहिजे. सो कुठलाच सिमिलर नाही म्हणून हा
इथला आर मिस झालेला होता, इथं PAR पाहिजे आणि आपण इथं PAR करून टाकू. PAR म्हणजे होते इज. PAR म्हणजे काय झाला इज. सो डी ऑप्शन येणार नाही. आता उरलं काय मित्र, तर या ठिकाणी स्वीटसाठी टूक उरलेला आहे, म्हणून सी ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला 9वा प्रश्न आपण घेऊया. हा आहे 9वा प्रश्न आणि इट्स व्हेरी इझी. कोडिंग डिकोडिंगचे आपण सर्व प्रश्न बघत आहोत आणि त्यासाठी आपण 9वा प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत. येस, बघा. एका सांकेतिक भाषेमध्ये जे काय आहे ते पहिला ट्रॅक येतो इथपर्यंत, दुसरा ट्रॅक येतो इथपर्यंत आणि तिसरा ट्रॅक येतो इथपर्यंत, म्हणजे 3च ट्रॅकचं हे गणित आहे. किती ट्रॅकचं गणित आहे? 3 ट्रॅकचं गणित आहे. तर त्या भाषेमध्ये सी आणि ॲपल्स हे 2 शब्द कशासाठी वापरतात? सर्वप्रथम आपण जाऊ सी कडे. आहे कुठे? इथे सी. त्याच्या बाजूला काय आहे? सी 2 ठिकाणी आपल्याला दिसून येतं. हा सोपा प्रश्न आपल्याला दिसून येतो. सी सेल्स टॉयज आणि इथं सी इज इटिंग ॲपल. सी म्हणजे सोपं येऊ शकतात या ठिकाणी. आता सी याला कट केला, सी इथे कट केला. लक्षात घ्या, या सी इज इटिंग ॲपल्सचा डिकोड आहे KW XAS कुमा आणि डेको आणि याचा वाला आहे KW टुपा आणि क्युआ. हां, म्हणजे सारखा काय येतो तर KW येतो, म्हणजे KW इथं आला, सी म्हणजेच KW आला. सोपा आहे हा प्रश्न, खूपच सोपा. त्याच्यानंतर ॲपल्स या ठिकाणी आहे. आणखी कुठे ॲपल्स आहे का? हो, लास्ट ट्रॅक म्हणजे थर्ड ट्रॅक्समध्ये ॲपल आहे आणि फर्स्ट ट्रॅकमध्ये आहे. आता सूट लिम डेको आणि इकडचा XAS कुमा डेको. डेको म्हणजे होते ॲपल, म्हणजे इथं झाला डेको म्हणजे ॲपल्स. म्हणजे राईट आन्सर डायरेक्टच आलेला आहे डी. कधी कधी काय होतं की डायरेक्टच जो आपल्याला जो आपल्याला शब्द विचारलेला असेल तो डायरेक्टली मॅच होतो आणि मॅच झालं की लवकर आपल्याला आन्सर येते. सी ॲपल्स म्हणजे KW आणि डेको येतं. आणि तसंही लक्षात घ्या, सी मध्ये सी सेल्स टॉयज, KW टेपो आणि क्युआ पाहिजे. KW टेपो आणि क्युआ पाहिजे. टेपो आणि क्युआ पाहिजेच. ठीक आहे, डायरेक्टच आपल्याला आन्सर आला, आपण काही टेन्शन घेऊ नये. लास्ट क्वेश्चनकडे आपण जाऊ. एकाच सांकेतिक भाषेमध्ये जे आहे ते रिव्हर आपण बघूया. रिव्हर हा शब्द आहे कोणत्या ट्रॅकमध्ये? पहिला ट्रॅक इथपर्यंत आहे, दुसरा ट्रॅक हा आहे, तिसरा ट्रॅक मेयर पासून तर इथपर्यंत आहे. रिव्हर या ठिकाणी बघा, रिव्हर आहे फर्स्ट सेकंड आणि थर्ड आणि 4 ट्रॅकचं गणित आहे 4. इथे आहे रिव्हर बिग सी रिव्हर म्हणजे मेयर गॉ सील आणि सील. मेयर गॉ आणि सीलच आन्सर येणार. लिट आणि सीन येणारच नाही, कारण की बिग सी रिव्हरसाठी डिकोड आहे मेयर गॉ सील. 3 डिकोड येऊ शकतं, म्हणजे ऑप्शनमध्ये मेयर गॉ सीलच येऊ शकते, हे येणारच नाही. म्हणून आपल्याला हा प्रश्न अतिशय सोपा झाला. आत्ता लक्षात घेऊ आपण याच्या बाजूचा सी कुठे आहे. तर याच्या बाजूचा मित्रांनो सी इथे आपण असा कट केला थर्ड ट्रॅकमध्ये, तसाच तो आपण लास्ट ट्रॅकमध्ये कट केला. याचंवाला काय उरलेलं होतं? मेयर गॉ सील आणि इकडे काय आहे? सिन गॉ म्हणजे होते सी. गॉ म्हणजे काय झालं? सी झालं. गॉ मध्ये जर सी झाला असेल तर आन्सर डायरेक्टली सीच आला ना, मेयर आलं की नाही. तरी आपण बघूया बिग कुठे कॅन्सल होतं. तर आपलं आन्सर तर आलं, मात्र आपण बिग हा जो वर्ड आहे हा बिग इथे आहे, आणखी तो फर्स्ट ट्रॅकमध्ये कट आहे. याच्यातले उरले किती? मेयर आणि सील उरला. याच्यातला आहे कोणता? EU आणि सील आहे. म्हणजेच काय? सील म्हणजे होते बिग. सील म्हणजे काय झाला तर बिग झाला. सील म्हणजे बिग झाला. ओके, सील म्हणजे बिग झाला, सी म्हणजे गॉ झाला, तर रिव्हर म्हणजे काय होणार आहे? मेयर. सो इथे तर रिव्हर. सी ऑप्शन आपल्याला राईट आलं आणि आपण त्याला राईट केलं. अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न योग्यरित्या अभ्यासलेले आहेत. मित्रांनो, शेवटी सुद्धा तुम्हाला सांगतो की आज आहे रविवार, संडेला एक पेपर मी घेत असतो IBPS पॅटर्ननुसार. आणि त्या पॅटर्नचं वैशिष्ट्य असं आहे की IBPS पॅटर्नचा जो बँक POचा, SBI क्लरिकलचा किंवा वेगवेगळ्या एक्झामिनेशन ज्या IBPS पॅटर्ननुसार कंडक्ट होत असते त्याचे जे पेपर असतात त्या पेपरचा रेफरन्स घेऊन
योग्य असे 200 मार्कचा पेपर मी टेटसाठी घेऊन येत असतो. दर रविवारी 7709119501 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फी आहे 200 रुपये. तुम्हाला 10+3 म्हणजे 13 पेपर मिळेल फुल्ली IBPS पॅटर्ननुसार. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि हो, जर का तुम्ही माझा व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवाच. थँक्स अगेन.